नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पेठ तालुक्यातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली असता इमारतीतील अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। वसतिगृहातील अनेक ठिकाणी स्लॅबचे प्लास्टर कोसळलेले आहे, तर भिंती पाण्यामुळे पूर्णपणे ओलसर झाल्या आहेत। विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेले बेड गंजलेले असून गाद्यांचीही अत्यंत खराब अवस्था आहे। याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वसतिगृह परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचेही पाहणी दरम्यान आढळून आले। या सर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। याबाबत सामाजिक कार्यकर्ते चेतन ठाकरे यांनी वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे विचारणा केली असता सदर बाब एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक कार्यालयाकडे पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले। तसेच अभियंत्यांनी पाहणी करूनही अद्याप कोणतीही दुरुस्तीचे काम सुरू झाले नसल्याची माहिती देण्यात आली। दरम्यान यापूर्वी पुणे येथील वाकड येथील आदिवासी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहात स्लॅबचे प्लास्टर कोसळून विद्यार्थ्यांनी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। त्याचप्रमाणे पेठ येथील वसतिगृहातील अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे वॉटर लिकेजची समस्या सोडवण्यासाठी 3 वेळा दुरुस्तीचे काम करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी पाण्याची गळती अद्याप सुरूच आहे। त्यामुळे या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला का असा सवालही उपस्थित केला जात आहे। या संदर्भात तात्काळ कारवाई करून मार्च महिन्यातच संपूर्ण वसतिगृहाची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे, चेतन ठाकरे आणि विलास गायकवाड यांनी दिले आहे। तसेच लवकरच आयुक्त आदिवासी विकास विभाग, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक तसेच प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभागाच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या गंभीर प्रकरणाकडे संबंधित आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट ललिता भोयेसह स्टार लोक शक्ती न्यूज पेठ। आदिवासी मुलांचे शासकीय पेठ तालुका जिल्हा नाशिक येथे आम्ही भेट दिली तर त्यामध्ये हॉस्टेलची परिस्थिती बघता अत्यंत जे वाकड हॉस्टेलमध्ये कुणाने घटना घडली ते हॉस्टेलमध्ये आज हे हॉस्टेल आपण ते बघू शकता। कसल्या प्रकारे स्लॅबचं प्लास्टर दिले, हॉस्टेलची एवढी त्यांनी व्यवस्था आहे, पाण्याचे प्रश्न आहेत, वॉटर लिकेजचे प्रश्न आहेत। गृहपाल म्हणतात 3 वेळा वॉटर लिकेजचं काम केलं पण आतापर्यंत कसलीही गळती थांबलेली नाही। खूप साऱ्या घटनामध्ये एवढी दरिद्री आहे ह्या हॉस्टेलमध्ये, काय तर पुत्र पण राहू शकत नाही एवढी घाण परिस्थिती। आणि ह्या हॉस्टेलला बघायला गेले तर एकही सीसीटीव्ही नाही आणि विद्यार्थ्यांचे रूम बघितले तर ते विद्यार्थ्यांची एवढी गळती अवस्था, गाड्या नीट नाही, पलक नीट नाही, गंजून गेलेले आहेत। आणि सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक अद्याप या ठिकाणी येऊन गेले असं म्हणतात पण कारवाई झालेली दिसत नाही। फक्त कागदोपत्री खेळ चालले, वर्षानुवर्षे ते चालणार आहे का? आमच्या आदिवासींना न्याय कधी भेटेल? विद्यार्थ्यांच्या रूममध्ये दारूच्या बाटल्या सापडतात, विद्यार्थ्यांच्या रूममध्ये दारूच्या बाटल्या सापडतात, कसली सुरक्षा या ठिकाणी दिसत नाही आणि प्रत्येक हॉस्टेलची सीसीटीव्ही पाहिजे। मग ह्या ठिकाणी सीसीटीव्ही का बरं नाही हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। बेसिक सुविधा ह्या ठिकाणी नाही। आपण जर रूमचे हाल बघितले असतील, हॉस्टेलचे हाल बघितले असतील, खूप दारिद्र्य आहे। तर माझी विनंती आहे आयुक्त मॅडमला, प्रकल्प कार्यालय, अप्पर आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला यावर कारवाई करावी। जे बांधकाम विभाग आहे PWD यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे। संबंधित इंजिनियरला मी प्रत्यक्ष भेटलो पण आहे आणि आमच्या प्रकल्प अधिकारी मॅडम आहेत त्या मॅडमांनी पण दर मिटिंगला या बाबतीमध्ये म्हणजे स्वतः कसोशीने या बाबतीत लक्ष घातलेलं आहे आणि संबंधित PWDचे इंजिनियर असतील, ज्युनियर इंजिनियर असतील, मिटिंगला उपस्थित असतात
आणि त्यांना आम्ही प्रत्यक्ष कानावर ही गोष्ट टाकतो, पण लेखी स्वरूपात देखील आम्ही पत्रव्यवहार बाबतीत केलेला आहे. पत्रव्यवहार कधी केलेला याच्या पत्रव्यवहार मी जसं आता जुलैमध्ये जॉईन झालेलो आहे वसतिगृहात, तेव्हापासून मी जवळपास मागच्या आमची मीटिंग होईपर्यंत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. जानेवारी महिन्यात आमची मीटिंग झाली या संदर्भात, मासिक सभा असते, त्यावेळेला सर्व आढावा घेतला जातो. त्याच्या दृष्टीच्या आढाव्या अंतर्गत ही माहिती आम्ही कार्यालयाला कळवलेली आहे आणि संबंधित इंजिनियरांनी पण इथं वसतिगृहात येऊन प्रत्यक्ष भेट पण दिलेली आहे. असं तर पावसाळ्यामध्ये ही गळती जी होत असेल हो. तर याच्यावरती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी वगैरे काय दिले का, पाहणी वगैरे काय झाली का त्यांच्या? या संदर्भात असं झालंय की मागे दुरुस्तीचा प्रस्ताव जे पूर्वीचे गृहपाल होते त्यांनी दिलेला होता, त्याच्या अंतर्गत आपण फ्लोरिंगची जे काही लिकेज दुरुस्त करण्यासाठी वरती आपण व्हाईट कलरचं जे आपण डॅम प्रूफ मारणं वगैरे ते त्यांनी केलं होतं. ते सक्सेस न झाल्यामुळे त्यांनी संबंधित एक कंपनीला नियुक्त केलं, ज्याच्या मार्फत त्यांनी 5 वर्षाच्या करारावरती ते डॅम म्हणजे लिकेज होणार नाही यावेळेस डॅम प्रूफ त्यांनी आता जस्ट पूर्ण केलं. एक महिन्यापूर्वी बऱ्याच ठिकाणी स्लॅब ढासळल्यासारखं जे झाले त्याच्यावरती ते आम्ही ते पत्रामध्ये तसं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, तिथे जो स्लॅब म्हणजे सुटलेला आहे, प्लास्टर केलं स्लॅबचे इंटरनल, ते प्लास्टर बऱ्याच ठिकाणी लूज झालेलं आहे किंवा ते पडण्याची शक्यता आहे. जिथं पडण्याची शक्यता आम्ही स्वतः ते काढून घेतलेलं आहे कडून दुर्घटना होऊ नये म्हणून, आणि तिथं ते आता आम्हाला निदर्शन येतं आणि पत्रात ते नमूद पण केलेलं आहे की वेळोवेळी या गोष्टीवरती लक्ष घालावं असं. आणि इंजिनियरांना पण प्रत्यक्षात आम्ही दाखवले, इव्हन खालच्या रूम पासून वरती त्यांना सर्व प्रश्न ते ॲक्युरेट त्यांनी पाहिलेली प्रत्यक्ष डोळ्याने इंजिनियर. आता बऱ्याचशा खिडक्या बघितलेल्या आहेत याच्यामध्ये, खिडक्या म्हणजे काचा फुटलेल्या आहेत किंवा खिडकी अशी दुरावस्था त्याची पण झाली आहे. त्याच्या बाबतीमध्ये समजा जे पावसाळा असेल, हिवाळा असेल, त्याचा विद्यार्थ्यांना त्रास हा नक्कीच होत असेल. तर त्याच्यावरती एक तुम्ही काय व्यवहारामध्ये काय दिलं त्याच्यावर दिलेलं आहे खिडक्या दुरुस्ती संदर्भात. आपण त्या खिडक्या दुरुस्ती अंतर्गत घेतल्या होत्या त्यांनी, तर खिडक्यामध्ये त्यांनी फ्रेम दुरुस्ती नव्हती, जी आपल्या भिंतीला जी फ्रेम फिट केलेली असते ती फ्रेम त्याच्यात इन्क्लूड नसल्यामुळे त्यांनी ती फ्रेम न बदलल्यामुळे खिडकी त्याला वेल्डिंग केली, मग ते कंपोज झाल्या होत्या फ्रेम, त्याच्यामध्ये खिडक्या बऱ्याच ठिकाणी निघालेल्या आहेत. तर देखील त्यांच्याकडनं परत आम्ही दुरुस्त करून घेतलेल्या होत्या आता सद्यस्थितीमध्ये. आणि आता जे नवीन प्रस्तावितमध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आहे स्लायडिंगच्या खिडक्या तिथं बसवा असं प्रत्येक रूमला, जेणेकरून प्रकाश पण राहील आणि म्हणजे जे आपण काच फुटण्याचा प्रकार आहे, एक सिंगल काच जे असतं 3 याचे तसं राहणार नाही भविष्यामध्ये. या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या किती? 125 आपली मंजूर क्षमता आहे. सध्या दिवशी मुलांना आपण 25 क्षमता वाढवून घेतलेली आहे. विद्यार्थ्यांची अडचण होती, ऍडमिशन त्यांना मिळालेलं होतं परंतु येण्याची सोय नसल्यामुळे शिल्लक जागा त्या प्रकल्प स्तरावरती तर वसतिगृहात आपल्याकडे वर्ग करून घेतले.